जय श्री कृष्ण. मंगल ठोंबरे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. तर दशमीला आमचे माळ होते आणि हे आमचे सासू सासऱ्यांचा फोटो आहे. तर पाऊस खूप बाहेर पडत होता. बाहेर तर काय नैवेद्य ठेवताच आला नाही, नाहीतर बाहेर पण आम्ही ठेवतो गार्डनच्या इकडे. थोडे कावळे वगैरे असतात तर तिकडे नैवेद्य ठेवला जातो, पण त्या दिवशी खूप पाऊस असल्यामुळे मग घरातच फोटोची पूजा करून घरीच नैवेद्य दाखवला. तर हे असे सगळे पदार्थ बनवलेत. ह्या थापवड्या आहेत, ह्या तर महत्त्वाच्या असतात. तसेच आळूच्या वड्या, कुरडई, पापडी हे सगळे तळलेलं होतं. तसेच मिरचीची भाजी, मेथीची भाजी, गवारीची शेंग, तसेच कारले फ्राय, कारलं आणि भेंडी. तर हे सगळं थोडं थोडं फ्राय केलेलं होतं तेलामध्ये आणि फक्त त्याला मिठाची फोडणी देतात. मीठ टाकायचं आणि लसूण फोडणी द्यायची. तर अशा प्रकारे हे सगळं बनवलेलं होतं. तसेच कढी पण केलेली आणि तांदळाची खीर बनवली होती. आणि पितृ जे आम्ही नेहमी सांगतो ते भाऊ आणि भाऊजाई त्यांना बोलवलेलं. आणि गावाला पण घालतात, गावाला तर भरपूर लोक बोलवली जातात. तर ही खीर आणि कढी आहे. कढी वडी हे सगळं महत्त्वाचं असतं. तर अशा पद्धतीने हे सगळं जेवण बनवलं होतं. तर तुम्हाला मी इथे कढीची रेसिपी दाखवणार आहे. चला तर आपण रेसिपी पाहूया. तर हे मी जिरे, हिरव्या मिरच्या, लसूण आणि कोथिंबीर वाटून घेत आहे. त्याच्यानंतर हे दही घेतलेलं आहे. दह्यामध्ये थोडंसं चण्याचं पीठ टाकून मिक्सरला फिरवून घेणार. तर म्हणलं चला तुमच्याबरोबर कढीची रेसिपी, एकदम छान झालेली कढी तुमच्याबरोबर शेअर करूया. तर हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले. मोहरी आणि जिरे टाकून घेतलेले आहेत. छान आता जिरे आणि मोहरी तडतडली की कढीपत्ता आणि बाकीचं साहित्य आपण जे वाटून घेतलेलं आहे ते पण टाकणार. तर मैत्रिणींनो, तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा. तर हा वर्षातून एकदा महत्त्वाचा दिवस असतो आपल्या पूर्वजांसाठी किंवा आपले जे मोठे लोक आहेत त्यांचा मान ठेवण्यासाठी. आजचा दिवस फार महत्त्वाचा असतो, म्हणजे दशमीचा दिवस तो आमच्यासाठी. खूप छान वाटतं. म्हणजे त्या दिवशी अगदी घरी जेवायला बोलवलेले पाहुणे येतात, तसेच वेगवेगळे पदार्थ केले जातात. आदल्या दिवशीपासूनच त्याची तयारी असते. तर आता ह्याच्यामध्ये मिरची आणि लसूण वगैरे ते वाटण केलेलं ते टाकलेलं आहे. ते छान तळसू द्यायचं आणि त्याच्यामध्येच थोडंसं हिंग आणि हळद पण टाकणार आहे. तेलामध्येच हळद आणि हिंग टाकलं ना, म्हणजे हळद टाकली ना तर कढीला छान कलर येतो आणि चवीला पण छान लागते. तर आता हळद टाकलेली आहे. थोडासा हिंग पण टाकून घेणार. तर आता छान फोडणी दिलेली आहे. कढीपत्ता पण टाकलाय. हां, मी ह्याच्यामध्ये ना लवंग टाकत असते, विसरली आहे मी टाकायची फोडणीमध्ये. तर आता वरून मी 2-3 लवंगा टाकणार. लवंग टाकल्यामुळे खूप छान चवीला कढी लागते. चवीनुसार मीठ आणि अशी जरा घट्टसरच कढी आवडते आमच्याकडे. तर आता याच्यामध्ये थोड्या 2-3 लवंगा टाकून घेणार. लवंगामुळे खूप छान चव येते. तर अशा पद्धतीने हा सकाळी लवकर उठून सगळा स्वयंपाक केला. दुपारी 12च्या आत नैवेद्य दाखवलाच जातो आणि जेवायला उशिराच येतात आमच्याकडे, कारण त्यांचं दुपारी जेव्हा सुट्टी असते तेव्हा येतात. बाराच्या आत नैवेद्य दाखवून झाला, पूजा वगैरे करून. तर अशा पद्धतीने हा म्हाळाचा सगळा स्वयंपाक केला आणि खूप भारी वाटतं त्या दिवशी.
अगदी पूर्ण दिवस बिझी राहतो. तशा पद्धतीने हे सगळे पदार्थ केलेले. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवरती प्रेस करा. तर हे जे तेलामध्ये फ्राय केलेले भेंडी, हे कारलं तसेच गवारेनं खूप छान लागते. आपण एरवी करतो तर एवढी चव येत नाही, पण आपण म्हाळाला जे करतो त्याची चव वेगळीच लागते आणि खूप अप्रतिमच लागते. आणि खीर पण घट्टसर अशी छान बनवलेली. मी फक्त कढीचाच व्हिडिओ बनवलेला होता. तर अशा पद्धतीने ही कढी अशी छान सुंदर झालेली आहे. तर नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने कढी करून बघा. साधी सोपी रेसिपी आहे. आणि लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा, खात राहा. धन्यवाद.